अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुचे आज्ञापालन करा। आज्ञाधारक शिष्य अरुणीची कथा। प्राचीन साहित्यात आज्ञाधारक शिष्य अरुणीची कथा आलेली आहे। ही कथा गुरूंच्या आज्ञापालनासाठी आपल्या जीव धोक्यात घालणाऱ्या अरुणीचे गुरु आज्ञाधारकतेचे गुण विशद करणारी कथा आहे। या कथेतून गुरूंचे आज्ञापालन किती महत्त्वाचे आहे याचा आपण बोध घ्यावा। गुरूंच्या आज्ञेसाठी शिष्य अरुणीने आपला जीव धोक्यात टाकला। दौम्य नावाचे ऋषी होते। त्यांच्या आश्रमात विद्याभ्यास करण्यासाठी अनेक शिष्य येत असत। काही शिष्य गुरुकुल पद्धतीने आश्रमातच राहत होते। यात अरुणी नामक एका गुणी शिष्याचा समावेश होता। दौम्य ऋषींचे शेत होते। आश्रमाचे शेत, त्यात पावसाच्या पाण्याने शेतात बांध फुटून शेतात पाणी शिरून शेतीचे नुकसान होऊ लागले। म्हणून दौम्य ऋषींनी आपल्या शिष्यांना सांगितले, शेताची काळजी घ्या व बांध फुटू देऊ नका। हे ऐकल्यावर सारे शिष्य शेतात गेले व त्यांनी शेताचा बांध पुन्हा बांधला। पण परत परत तो फुटून पाणी शेतात शिरू लागले। सर्व शिष्य थकून परतले। फक्त अरुणी शेताजवळ थांबला। रात्रभर पाऊस पडत होता। शिष्य थकून झोपले। सकाळी पाऊस थांबला। अरुणी गुरूंचा लाडका शिष्य सकाळी उठल्यावर अरुणी नसल्याचे लक्षात आल्यावर अन्य शिष्यांना घेऊन शेतावर अरुणीसह शोधायला सुरुवात केली। दौम्य ऋषी पुकारू लागले, बाळ अरुणी, तू कुठे आहेस? अरुणी म्हणाला, गुरुवर्य, मी येथे आहे। चक्क अरुणीने शरीराचा बांध करून शेतात येणारे पाणी स्वतः पाण्यात पडून राहून अडवले होते। दौम्य ऋषींनी त्या शिष्य अरुणीस उठविले व प्रेमाने जवळ घेतले व त्या दिवसापासून अरुणी गुरु दौम्यांचा लाडका शिष्य बनला। बोध: गुरूंचे आज्ञापालन हे आपले कर्तव्यच आहे। गुरूंचे आज्ञापालन करून अरुणीप्रमाणे गुरूंचे लाडके बना। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।